आपल्या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख अतिथी हे श्री शरद कुलकर्णी आहेत. मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. साद देती हिमशिखरे शुभ पर्वताची, पण हिमशिखरांनी घातलेल्या सादेला प्रतिसाद देणारे विरळच. याचं कारण त्याच्यासाठी लोकांमध्ये असतात. आज आपल्याला जे प्रमुख अतिथी लाभलेले आहेत ते श्री शरद कुलकर्णी हे सर्व या गुणांनी अलंकृत आहेत. त्यांनी वयाच्या 50 नंतर आपल्या गिर्यारोहणाची आवड जोपासायला सुरुवात केली. हिमशिखरांपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न साकार करण्याचे ठरवले. जगातील 7 खंडांमधील 7 सर्वोच्च शिखरे सर करण्याचा संकल्प केला व तो पूर्णही केला. त्यांनी जेव्हा माउंट एव्हरेस्ट सर केलं तेव्हा त्यांची वयाची 60 उलटून गेलेली होती. असे हे अद्भुत व्यक्तिमत्व आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहे. श्री कुलकर्णी, आपले हार्दिक स्वागत आहे. अँड वी लाईक टू लिसन फ्रॉम यू युअर स्टोरीज. थँक्यू. नमस्कार. सर्वप्रथम ह्याच्यात आहे पीपीटी त्या साईडला अच्छा इथेच आहे. नमस्कार सर्व मंडळींना. सर्वप्रथम आशा कॅन्सर ट्रस्टचे डॉक्टर सतीश कामत यांचा मी खूप आभारी आहे. त्यांनी मला माझे अनुभव कथन करायला तुमच्यासमोर बोलवलं, तर त्यांचा मी आभारी आहे. तर माझं नाव शरद कुलकर्णी, वय आता 61 आहे माझं. आता पहिल्यांदा वय सांगायचं कारण की मी आत्ताच म्हणजे 23 मेला जगातलं सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे दुसऱ्यांदा सर केलं आणि या वयात सर करणारा मी पहिला भारतीय ठरलो. याआधी मी जगातली 7 खंडातील 7 शिखरं सर केली आहेत आणि त्यानंतर माझं ही वेळ दुसरी होती माझी एव्हरेस्ट सर करायची. तर तुम्ही सगळेजण विचारताल की दुसऱ्यांदा एव्हरेस्ट का? कारण या वयामध्ये मस्तपैकी नातवाबरोबर खेळायचं, मस्त एखादी टूर काढायची एखाद्या टूर ऑपरेटर बरोबर किंवा एखाद्या क्लबचे मेंबरहून मस्त पत्ते कुटत बसायचं. तर हे जीवघेणं साहस का? परत जीवघेणंच, कारण हे एव्हरेस्ट होतं आणि माझं वय 60 पार होतं. आता हे करायचं साहस की हे मी आणि माझी पत्नी अंजली कुलकर्णी ह्या दोघांचंही हे आमचं एक स्वप्न होतं की जगातली 7 शिखरं पूर्ण करायची. ते पण हे आम्ही वयाच्या 50 नंतर चालू केलं. हे त्याआधी आम्ही मॅरेथॉन धावायचो दोघंही जण आणि असंच म्हणजे फुल मॅरेथॉन केला, हाफ मॅरेथॉन केला. त्यानंतर माउंटेनिअरिंगची आवड आम्हाला दोघांनाही होती. तर असं आमचे एक मित्र आहेत गिर्यारोहक, ज्येष्ठ गिर्यारोहक, एक सुरेंद्र शेळके म्हणून. ते बोलले की असं तुम्ही आता एवढं चांगलं फिट आहात, 50 नंतर एवढं तुम्ही गिरिभ्रमण करता, हिमालयात जाता. म्हणजे जवळपास 20-25 वर्ष आम्ही दरवर्षी 15 ते 20 दिवस हिमालयातले ट्रेक हे कंटिन्यूस करत होतो आणि नेहमीसाठी सह्याद्री होताच आमच्या मदतीला. तर ते म्हणले का नाही असं काहीतरी वेगळं साहस करत, तुम्हाला आवड आहे तर. म्हणलं ठीक आहे. तर त्यांनी आमच्या डोक्यात अशी कल्पना घातली की जगातली 7 खंडातील 7 शिखरं तुम्ही सर करा. तर 7 खंडातली 7 शिखरं सर करायची म्हणजे
त्यासाठी म्हणजे आम्हाला टेक्निकल जे काय शिक्षण आहे ते पण घेणं गरजेचं होतं, कारण हे नुसतं ट्रेकिंग नव्हतं, जीवाशी खेळ होता. म्हणजे कारण 50 नंतर असं करणं म्हणजे एक साहसच होतं. पण तरी म्हणलं आपलं आहे, फिटनेस आहे आपल्याला दोघांचाही, तर आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रयत्न करता करता झालं नाही झालं ती गोष्ट वेगळी, पण ऍटलिस्ट आपण हा प्रवास तरी एन्जॉय करू शकू आपण सगळा. आणि हे आमच्या दोघांचं पॅशन होतं माउंटेनिअरिंग. तर आम्ही 50 नंतर HMI मध्ये कोर्स करायला गेलो. तर 50 नंतर तिथे तसं ऍडमिशन देत नाहीत हे, कारण गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असतं. 40 नंतर तिथं प्रवेश नसतो. पण आम्ही स्पेशल केस म्हणून आम्हाला प्रवेश दिला गेला. ते म्हणले की आम्ही सर्टिफिकेट देऊ शकणार नाही, पण तुम्ही कोर्स करू शकणार. तर आम्ही 1 महिन्याचा कोर्स केला आणि 2014 मध्ये आम्ही 7 शिखरापैकी 3 शिखरं आधी करायला घेतली. ती 1 किलीमंजारो आफ्रिकेतलं, ऑस्ट्रेलियातलं कोझी वादळामध्ये, हिमवादळामध्ये सापडलो होतो. ते काही आम्हाला करता नाही आलं, कारण ते ठराविक पिरियडमध्ये तुम्हाला करायचं असतं आणि जास्त वेळ झाला तर म्हणजे काही पण होऊ शकतं. त्यामुळे मग आम्ही परत यायचं ठरवलं. म्हणलं आपण परत जाऊया तिकडे. आणि हे 3 शिखरं झाल्यानंतर मध्ये 3-4 वर्ष गॅप पडला काही कौटुंबिक कारणामुळे. आणि नंतर 2019 मध्ये त्यातलं 4थं शिखर आहे माउंट एव्हरेस्ट, हे सर करायला आम्ही ठरवलं. आणि त्यासाठी मग असं तसं आधीच ठरवलं होतं की वयाच्या 50 नंतर काही तसंही आमचं पॅशनच आम्ही जपणार होतो. तर ज्यावेळेस एव्हरेस्ट करायचं ठरवलं त्यावेळेस मी जवळपास 1 वर्ष त्यांच्यासाठी पूर्ण प्रॅक्टिस केली. आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रॅक्टिस केली. 1 वर्ष आम्ही त्याच्यासाठी दिलं. माझा सगळा बिझनेस होता, ऍडव्हर्टायझिंगचा एजन्सी होती माझी, ती माझी मुलाला सोपवली मी. आणि आम्ही दोघांनी त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. आणि 2019 मध्ये ही 7 खंडातली 7 शिखरं, 7 खंडात युरोपमधलं एल्ब्रुस होतं, आफ्रिकेतलं किलीमंजारो आणि ऑस्ट्रेलियातलं कोझियस्को आधी होतं. त्यानंतर एव्हरेस्ट करताना ही माझी पत्नी अंजली कुलकर्णी. इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन, आता सगळ्यात मोठं म्हणजे एव्हरेस्ट सारखी जर माउंटन तुम्हाला सर करायचं तर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला एक मोटिवेशन लागतं, एक प्रेरणा स्तोत्र लागतं. तर या बाबतीत माझी प्रेरणा म्हणजे माझी पत्नी अंजलीच होती. आणि दुसरं प्रेरणा म्हणजे भारताचा झेंडा, कारण आम्ही कुठेही गेलो टॉपवर तर ज्यावेळेस तुम्हाला कोणी असं चढला असेल पर्वत किंवा कोणतं शिखर, आणि ज्यावेळेस तुम्ही वर जाता आणि फ्लॅग फडकवता त्यावेळेस जो अभिमान असतो आपल्याला आणि तो आनंद असतो, तो आपण कोणाला असं शेअर करू शकत नाही. तो आपल्याला स्वतःलाच अनुभवायचा असतो. तर तो आनंद ती एक आमची प्रेरणा होती. तर 2019 मध्ये एक ट्रॅजेडी झाली. ही पहिला फोटो दिसते, हा ड्रेस आहे आमचा, अंजली कुलकर्णी आणि मी. आणि त्यावेळेस कसं झालं, ही हिलरी स्टेप आहे एव्हरेस्टची. तुम्ही जर थोडंफार माहिती काढली असेल एव्हरेस्ट बद्दल तर ही हिलरी स्टेप आहे शेवटची. त्यासाठी प्रचंड मेहनत. आता हे 2 महिने तिथे आम्हाला एव्हरेस्टसाठी लागतात. तर हा शेवटचा दिवस होता, साधारण 22 मे त्यावेळेस होता. तर त्यावेळेस ही हिलरी स्टेपमध्ये अशी ट्रॅफिक जाम झाली. आता इथे तुम्हाला ट्रॅफिक जामचा अनुभव तर येतोच, ठाणेकर किंवा कुठेही असं ट्रॅफिक जाम असतो. तर इथे ट्रॅफिक जाम म्हणजे काय, तर इथे कसं असतं की एकच रोप असतो, हार्डली 8 ते 9 फुटाची जागा असते आणि तिथून तुम्हाला एकाच रोप मधूनच तो क्लाइंबर वर जात असतो आणि त्याच रोप मधून येणारा, समेट करून येणारा पण क्लाइंबर खाली येत असतो. आणि खाली खोल दरी असते, म्हणजे 2000-3000 फुटापर्यंत खाली दरी असते. तुमचा थोडा जरी पाय घसरला तर तुम्ही खाली जाऊ शकता. तर अशा स्थितीत खूप म्हणजे तुम्हाला वेदर विंडो म्हणजे काय असतं की वातावरण पाहून तुम्हाला एक साधारण 1.5 ते 2 महिने तुम्ही तिथे खाली राहता, तुम्ही ॲक्युमेटाइज होता छान खाली वर, म्हणजे आधी फर्स्ट कॅम्प, सेकंड कॅम्प, नंतर परत खाली यायचं, परत वर जायचं, असं तुम्हाला एक जवळपास 1.5 महिना तुम्ही तिथे राहावं लागतं, प्रॅक्टिस करायला लागते. आणि तसं ॲक्युमेटाइज झाल्यानंतर तुम्ही शेवटी समेट पुशला जाता. तर हे 4-5 दिवस विंडो असते, ती वेदर विंडो म्हणजे त्यातल्या त्यात विंड कमी असणारी,
विंडो त्या तुम्हाला निवडावी लागते आणि ती ज्यावेळेस कमी असेल, ॲटमॉस्फिअर प्रेशर कमी असेल, त्यावेळेस तुम्ही समेट पुशसाठी जाता. तर 2019 मध्ये काय झालं की ही वेदर विंडो ही जी 5-6 दिवसाची असती ती 2च दिवसाची मिळाली. त्यामुळे सगळ्या जगातली जी काही गिर्यारोहक होते ते एकत्रच 2 दिवसासाठी आले आणि त्या 2 दिवसासाठी सगळ्यांना पुश केलं. कारण सगळ्यांनी 2-2 वर्ष 3-3 वर्ष मेहनत घेतलेली असते आणि फक्त 2च दिवसामध्ये सगळ्यांना समेट करायचं असतं. त्यामुळे सगळे पुश करतात आणि अशामध्ये मग ती ट्रॅफिक जाम होते. तर ह्या ट्रॅफिकमध्ये प्रॉब्लेम असा आहे की तुमच्याजवळ ऑक्सिजन असतो आणि तो ऑक्सिजन 4-4.5 तास फक्त पुरतो तुम्हाला, जास्तीत जास्त 5.5 तास. आणि अशा वेळेस काय होतं की तुमचं ऑक्सिजन संपायला लागतो. एका जागी थांबल्यामुळे तुम्हाला बर्फदंश होतो, म्हणजे फ्रॉस्टबाईट होण्याचे चान्सेस असतात. आणि अशा वेळेस मी समेटवर होतो. त्यावेळेस समेटच्या जवळजवळ फुटावरून मला खाली आलं कारण माझी फ्रॉस्टबाईट झाला होता बोटात. माझ्या शेर्पाला फ्रॉस्टबाईट झाला होता आणि कारण तिथे ऑक्सिजन संपत आला होता. तर त्यावेळेस आम्ही तिथून फ्लॅग न फडकावता वापस खाली उतरायचा निर्णय घेतला. नाहीतर आम्ही आणखीन 15-20 मिनिटं तिथे थांबलो असतो तर ऑक्सिजन संपून मृत्यू झाले असते. आणि येताना त्याच वेळेस दुर्दैवाने माझी पत्नी अंजली तिथे साऊथ समिट जवळ अडकली म्हणजे तिला पुढे जाता नाही आलं आणि खाली पण उतरता नाही आलं कारण ऑक्सिजन संपला होता. आणि जिथे ऑक्सिजन ठेवलेला असतो स्टॉकमध्ये तिथपर्यंत शेर्पा पोहोचू शकत नव्हता कारण ट्रॅफिक झाला होता. त्यावेळेस साधारण दुर्दैवानं फर्स्ट टाइम असं एव्हरेस्टला असं झालं की ह्या ट्रॅफिक जाममुळे साधारण 19 ते 20 लोकांचे मृत्यू झाले त्या 1-2 दिवसामध्ये. एक दुर्दैवी बाब होती. तर मी येताना अंजलीला तिथे म्हणजे माझ्या पत्नीला तिथे सोडून मला तशा परिस्थितीत यावं लागलं. हे मला एक खंत होती, बोच होती मनामध्ये की आपण हा विचार केला नव्हता. पण जीवनात अशा गोष्टी घडतात की आपण कल्पना करू शकत नाही किंवा असं होईल असं म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही. पण अशा गोष्टी आम्हाला या माउंटेनिअरिंगमध्ये याच्यामध्ये शिकायला मिळतात की काही होऊ शकतं जीवनामध्ये. मी तिथं त्यावेळेस तिला खाली सोडून येताना एक मनामध्ये असं ठरवलं होतं की नाही, आपण तर हे स्वप्न पाहिलं नव्हतं पण आपलं जे काय अपूर्ण स्वप्न आहे ते मी पूर्ण करेन. हे एक माझ्या मनाशी मी केलेली कमिटमेंट होती. आणि ती कमिटमेंट दिल्यानंतर मी जवळपास खाली आल्यानंतर एक 5-6 महिने मी डिप्रेशनमध्येच होतो. सगळ्यांना या परिस्थितीतून जावं लागतं. कौटुंबिक परिस्थिती असते, कोणती परिस्थिती असते. माझ्यावर ही गोष्ट घडली होती दुर्दैवानं. पण मला यातून ही अंजली त्यावेळेस साऊथ समिट जवळ होती. हा शेवटचा फोटोग्राफ आहे तिचा. आणि नंतर हे ठरवल्यानंतर मी परत माझी एक म्हणलं की ह्या देणालीसाठी टोटल 55 ते 60 किलो वजन तुम्हाला सगळे तुम्हाला तुमचे म्हणजे कॅरी करायला लागतात. तर त्यासाठी मग अशी प्रॅक्टिस, सिंहगड चढणं उतरणं
हे आधीचे आमचे दोघांचे फोटो आहेत, किलिमंजारो आणि ऑस्ट्रेलियाचे. त्यानंतर गोवा हे पहिलं शिखर मी साधारण कोणाच्या नंतर मी फर्स्ट केलं. हे साधारण 7,000च्या जवळपास, एक 7,000 मीटरच्या जवळपास हे शिखर आहे. डिप्रेशन मधून बाहेर आल्यानंतर हे करू शकलो. आमच्या रोवरचे बरेच गिर्यारोहक त्यांना वापस यायला लागलं. मला त्यामुळे खूप एक कॉन्फिडन्स वाढला की नाही, आपण हे बाकीचे पण सगळे आरामात करू शकू. कारण याच्यानंतर मी अलास्का मधलं ते देनाली म्हणून आहे, तुम्ही नेटवर सर्च केला तर कळेल की किती अवघड आहे. त्यामध्ये बऱ्याच हिडन क्रेवासेस असतात. येताना मी हिडन क्रेवासेस मध्ये पण पडलो. क्रेवासेस मध्ये म्हणजे भेगा पडतात, अशा वरून दिसत नाहीत, वरून बर्फ पडतो, ज्यावेळेस पाय पडला जातो आणि पूर्ण माणूस अख्खा मध्ये पाय पडू शकतात. असे आमच्या आधी 8 दिवसापूर्वीच तिथे 2 चांगले टेक्निकल असणारे गाईड गेले होते. आम्हाला तो माहित होतं. ती एक वेगळी स्टोरी आहे. मी माझ्या फेसबुकवर मी पूर्ण देनालीचं पूर्ण लिखाण केले. त्याच्यावर एक वेगळा स्पीच होईल असं एक थ्रिलिंग होतं ते सगळं. पण ते पण छान झालं माझ्याकडनं सक्सेस. म्हणजे कुणालाही, आमच्या 3-4 जण होतात, कुणाला काही इंजुरी न होता ते आमचं पूर्ण पडलं. आणि त्यानंतर देनाली नंतर शेवटी राहिला हा एल्ब्रुस राहिलेला. शेवटी राहिला अंटार्क्टिकातील हायेस्ट पीक माउंट विन्सन. हा म्हणजे अत्यंत म्हणजे वातावरण तिथलं तुम्हाला माहित असेल, अंटार्क्टिकातलं लहानपणी ऐकलेलं असतं. अंटार्क्टिकातलं वातावरण आणि वृक्ष प्रदेश पूर्ण सगळीकडे बर्फाळ, काही सगळं व्हाईट सगळं. आणि तिथे एक सगळ्यात चॅलेंजिंग आहे, तिथे एक जवळपास 1 किलोमीटर पेक्षाही जास्त हाईट असणारी उभी भिंत टेक्निकल. तर ती भिंत सगळी करून मी, आणि तिथे एक प्रचंड वादळ, एकदा वादळ चालू झालं की 2-3 दिवस प्रचंड वादळ चालू राहतं. ते वादळ त्याला सगळ्याला सामोरे जात मी साधारण 16 डिसेंबर 2022ला माउंट विन्सन हे अंटार्क्टिकातलं शिखर सर केलं. आणि टेक्निकल दृष्टीने पाहिलं तर माझी जगातली 7ही शिखरं पूर्ण झाली होती. एक आमच्या दोघांचंही पाहिलेलं स्वप्न आमचं पूर्ण झालं होतं. पण एक रुखरुख मनाला राहिली होती की गेल्या वेळेस मला एव्हरेस्टवर भारताचा झेंडा फडकावता नव्हता आला आणि तिथे फोटो पण काढता नव्हते आले. कारण शेर्पाचा पण माझा फ्रॉस्टबाईट झाल्यामुळे नंतर खाली त्यानंतर बोटं कापावी लागली. अंजलीचं असं झालं. तर त्यामुळे मग एक मनामध्ये खंत होती की नाही यार, आपण परत एव्हरेस्ट करायला हवा. आणि म्हटलं आता याआधी मग विन्सन आणि देनाली सारखी अवघड शिखरं माझ्याकडनं झाली होती, तर म्हटलं एक प्रयत्न करायला काय हरकत आहे, एक प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. ही खंत माझा मुलगा शंतनू हा फोटोग्राफी करतोय, तर त्याला बोलून दाखवलं की अरे माझ्या मनामध्ये थोडी खंत आहे थोडी, की जरी झालं तरी लोकांना काय सांगणार की माझ्याकडे सर्टिफिकेट नव्हतं. टेक्निकली हिमालयन क्लबमध्ये वगैरे सगळं झालं होतं, नाव आलं होतं झालंय म्हणून, पण एक ते त्यांना सर्टिफिकेट दाखवायला लागतं, त्यांना फोटोग्राफ दाखवावं लागतात तिथले टॉपवरचे. तर म्हणलं टेक्निकल दृष्टीने 7 समिट झाले तरी मला असं मनाला वाटत नाही की जोपर्यंत फ्लॅग फडकवत नाही तोपर्यंत असं अर्धवट काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय. तर म्हणलं ठीक आहे बाबा, त्यांनी मला पाहत होता मी 1-2-3 वर्ष कशी प्रॅक्टिस करत होतो, माझं ध्येय कसं मी साध्य केलं होतं हे बाकीचे शिखरं करून. तर तो म्हणला काही हरकत नाही बाबा, तुम्ही एक प्रयत्न करा. त्यालाही कॉन्फिडन्स होता की असं वाटलं की कुठेही की मी पुढे जाऊ शकणार नाही एव्हरेस्टवर, तर तिथून तुम्ही वापस परत या हे त्यांनी मला सांगितलं. आणि मी तसं त्याला प्रॉमिस केलं. आणि कोणीच असं माउंटेनिअरिंग, कोणताही माउंटेनियर असं जातं त्यावेळेस कोणी मरायला जात नसतं किंवा सुसाईड करायला जात नसतं. हे सगळं एक पॅशन असतं. लोक काय चालता चालता रस्त्यावर पण ऍक्सिडेंटमध्ये मरतात, हॉस्पिटलमध्ये जातात, सगळीकडे जातात. तर हे पॅशन काही हरकत नाही, कारण हे सेफ्टी असतं. आम्ही सगळीकडे सेफ्टी असं घेऊनच हे माउंटेनिअरिंग करतो. तर घरूनच परवानगी मिळाली. मग आम्ही ठरवलं आणि मग त्यासाठी परत प्रॅक्टिस. वय 60 पूर्ण झालं होतं माझं, पण मला वयाचं असं काही वाटलं नाही. आता कोणी सांगितलं की अरे 60 वर्ष पूर्ण झाले, बर्थडे झाला, तर असं वाटायचं की अरे 60 झालो आपण. पण माझी प्रॅक्टिसमुळे आणि याच्यामुळे असं माझ्या डोक्यात असं नाहीच, वय हा प्रश्नच नव्हता माझ्यासाठी.
मी परत प्रॅक्टिस चालू केली. परत सिंहगडला रात्रभर खालीवर चक्रा, पाठीवर बोजं घेऊन 25 किलोचं जवळपास आम्ही म्हणजे रात्री चालू करायचं 9 वाजता तर सकाळी 6 पर्यंत आमच्या खाली अपडाऊन चालू असायचे. लॉंग ट्रेक प्रॅक्टिस आणि कुठेही कमी पडायचं नव्हतं. कारण कसं असतं की इथे हे सगळं चॅलेंजिंग होतं. म्हणलं आपण कुठेही वयामुळे कमी पडायला नको, म्हणून हे सगळं प्रॅक्टिस केलं. राजमाची मी लोणावळ्याला काही दिवस राहिलो. लोणावळ्याहून तिथून राजमाचीला अपडाऊन करायचो. पूर्ण 25-30 किलोचं वजन घेऊन प्रॅक्टिस करायची. तर सगळे तरुण प्रॅक्टिस केली आणि 3 एप्रिलला आम्ही काठमांडूला निघालो. 3 एप्रिल पासून ते आज साधारण 2 महिने तिथे राहणार होतो मी. जाताना एक अंजलीचं स्मारक तिथे एक थुकला म्हणून एक स्पेस आहे. त्या थुकलाच्या जागी बऱ्याच गिर्यारोहकांची स्मारक आहेत. जगातली जी काय ज्यांची डेथ झाली मोठ्या मोठ्या गिर्यारोहकांची तिथे स्मारक आहेत. तर माझ्याबरोबरचे बरेच 20-25 इंटरनॅशनल आणि इंडियातले काही गिर्यारोहक होते. मुलगा होता बरोबर. आम्ही तिचं एक स्मारक केलं, तिथं स्मृतिफलक केला अंजलीचा, जो आता सदैव आपल्या इंडियन गिर्यारोहकांना दिशा देत राहील. आणि त्याच्या आधी मग एक लोबूचे पीक असतो, तो लोबूचे पीक केला आम्ही. ॲक्युमटायझेशनसाठी लागतो तो. आणि असं आता मी पूर्ण डिटेलमध्ये जात नाही आता, कारण मला त्यावेळेस ट्रायजेमिनल न्यूरॉलजिया म्हणून प्रकार आहे, तुम्ही नेटवर डॉक्टरना माहीत असेल. तर तो त्रास होता मला 1-2 वर्षापासून. प्रचंड पेन व्हायचं डोक्यामध्ये आणि त्यावर औषध नाही आहे. एकच ते देतात, पण कधी होतं त्या इफेक्ट, कधी होत नाही. मला हा 1.5-2 महिने हा त्रास मी प्रचंड सहन केला. म्हणजे त्याला सुसाइडल डिझीज म्हणतात. म्हणजे एवढं पेन होतं की लोक सुसाईड करतात. असं पेन की ठीक आहे रे, हे आहे एक आयुष्याचा भाग आहे. थोडं पेन होतं, जातं निघून, आपण जिवंत राहतो, काही मरणार नाहीत. एकदा असं ठरलंय की मग ठीक आहे, ऍक्सेप्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मला 2014 मध्ये डॉक्टरनी सांगितलं की तुझ्या पायाला आर्थरायटिस आहे, पाय दुखत होता. मी डॉक्टरकडे गेलो होतो. तुम्ही पायऱ्या चढू नका, मांडी घालून बसू नका. त्यानंतर माझे 7 पीक झालेत. म्हणजे तुमची जिद्द असेल, मेहनत असेल आणि एक ध्येय असेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टीवर मात करू शकता. हे डॉक्टरांनी सांगितलं मला की कॅन्सर सारख्या दुर्दम म्हणजे रोगावर पण बऱ्याच जणांनी तुमच्यासारख्यांनी मात केली आहे. तर म्हणजे मला अनुभव आहे की मी सगळ्या गोष्टीतून जाऊ नये, त्याच्यातून पार करून मी एवढं सगळं करतो. म्हणजे खरंच हे इच्छाशक्ती असेल, एक सकारात्मक दृष्टिकोन असेल आणि डॉक्टरांचा सल्ला असेल तर तुम्ही जर सगळ्या गोष्टी एकत्र करून जीवनाकडे गेलात, तर जीवनाकडे बघितलं तर खरंच तुम्ही कोणत्याही गोष्टीतून बाहेर येऊ शकता. हे मी अनुभवलंय स्वतः. तर आता याच्यामध्ये परत पुढे झालं की जायच्या म्हणजे आमचा 18ला समेट पुशसाठी निघायचं होतं आणि साधारण 14 मेला माझ्या पायाला गाऊट झाला. पायाचा घोटा एवढा सुजला. सकाळी उठलो, बघितलं, मला उठता येईना. म्हणलं बाथरूमला पण जाता येत नव्हतं मला, कारण तिथे एक पाय टाकायचं तर खाली किंवा वर बर्फातूनच जायला लागतं. आता मी शॉक झालो. म्हणलं आता कसं जाणार. आता एवढं वर्ष आपण सगळं केलंय आणि खर्चाचं माहिती आहे तुम्हाला, साधारण 35 ते 40 लाख रुपये एक्सपिडिशनसाठी खर्च येतो. खर्च सोडून देऊया, एवढ्या वर्षाचं स्वप्न म्हणलं फक्त 4 दिवसासाठी. म्हणजे आणि गाऊटचा त्रास मला याच्या आधी झाला होता, पण हा 2-2.5 वर्षानंतर परत उद्भवला, नेमका समेटच्या आधी दिवस. पण म्हटलं आता नाही, एवढं आपण इथपर्यंत आलोयत, याच्या आधी सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर पडलोय, तर आपण याच्यातूनही बाहेर पडू. आणि मी प्रार्थना केली निसर्गाकडे की बाबा कोणत्याही परिस्थितीत, आणि स्वयंसूचना असतात की कोणत्याही परिस्थितीत 17 तारखेला माझा पाय बरा झालेला असेल आणि मी माझ्या माउंटेनियर मित्राबरोबर 23 तारखेला फ्लॅग तिथे फडकवणारच. आणि हे मनामध्ये सूचना देत होतो कंटिन्यूस. आणि जे काही गोळ्या त्याच्या अवेलेबल होत्या त्या चालू ठेवल्या. आणि चमत्कार झाल्यासारखा 17 तारखेला माझा पाय ठणठणीत बरा झाला होता. ज्याला 7-8 दिवस लागतात, 3 दिवसात माझा पाय एव्हरेस्टवर जाण्यासारखा. म्हणजे जस्ट इमॅजिन, कुठं जायचं म्हणलं तर आपण जिने चढायला नाही म्हणतो, मला तर एव्हरेस्ट करायचं होतं गाऊटचा पाय घेऊन. म्हणजे जस्ट इमॅजिन माझ्या मनाची अवस्था काय झाली असेल त्यावेळेस. तर पण मी पूर्णपणे एक मेडिटेशन, एक जे मी शिकलो होतो ब्रह्मविद्या, आणि त्यातून मेडिटेशन एक स्वयंसूचना देऊन त्यावर मात झाली असं म्हणलं तरी हरकत नाही. तर तसं गेलो. कॅम्प 2 वर साधारण 21 तारीख होती. कॅम्प 2 ला आम्ही ज्यावेळेस पोहोचलो, आम्ही बाकीचं काही सांगत नाही कारण कुंभू आईस फॉल आहे तिथे, खूप अवघड आहे तो.
तुम्ही सर्च केला कुठं नेटवर तर तुम्हाला कळेल कुंभो आईसफॉल काय असतो वगैरे. माझी पुढे फिल्म येते त्यामुळे सगळे डिटेल्स असतील त्याच्यात. तर कॅम्प 2 वर आम्ही ज्यावेळेस गेलो, आम्ही 4 जण होतो इकडनं इंडियातून. तर आमची एक इंटरनॅशनल टीमचे एक 4 जण होते क्लाइंबर. आम्ही दुसऱ्या दिवशी समिट पुशसाठी जाणार होतो आणि रात्री 8:30 वाजता आम्ही डिनरमध्ये गप्पा मारत बसलो असता आधीचे एक दिवस आधी आमची इंटरनॅशनल टीमचे जे 2 जण गेले होते ते क्लाइंबर खाली आले. एक इस्रायली होता, एक ग्रीसचा होता. आणि ते आले आणि त्यांनी अक्षरशः अंग टाकून दिलं खाली, कारण 2-3 दिवस वातावरण अतिशय खराब होतं. म्हणजे यावर्षी असं झालं की फर्स्ट टाइम हिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त डेथ एव्हरेस्टमध्ये झाल्यात बिकॉज ऑफ ॲटमॉस्फिअर. आणि त्यांना म्हणजे प्रेडिक्शन पण वेगळं व्हायचं. खाली वेदर रिपोर्ट वेगळा असायचा की आज विंड अशी एवढी एवढी आहे आणि वर गेलं तर विंड वेगळीच असायची. असं काहीतरी भलतंच यावेळेस झालं. आणि ज्यावेळेस त्यांनी त्या दोघांनी अंग टाकलं, एकाचा फ्रॉस्टबाईट झालेला, त्याची बोटं कापावं लागली नंतर. तो ग्रीसचा होता, त्याच्या पायाला फ्रॉस्टबाईट झाला होता. तो तर इंटरनॅशनल रनर होता, म्हणजे एवढे फिट लोक. एक इस्रायली होता, तो 24 वर्षाचा होता. तो एक 28 वर्षाचा ग्रीसचा. तेवढे मोठे बलदंड आणि एवढे फिट असतानाही त्यांची एवढी जर हालत असेल. आणि परत एक ऑस्ट्रेलियन गिर्यारोहक होता आमच्याबरोबरचा, तो बाल्कनीमध्ये त्याची डेथ झाली तिथेच खाली येताना. आणि हे सगळं आम्ही समोर पाहतोय. दुसऱ्या दिवशी आम्हाला वर टॉपवर जायचंय, तर सगळ्यांना चिंता वाटू लागली की अरे बापरे, एवढे हे सगळे फिट असून इंटरनॅशनल गिर्यारोहक एवढे फिट असून जर यांची हालत असेल तर आपली काय होईल. माझं तर वय, मी एकटाच होतो 60 वर्षाचा त्यावेळेस त्या अख्ख्या क्लाइम्बिंग याच्यामध्ये. पण म्हणलं नाही यार, मी सगळ्या मित्रांनी त्यात हे सगळं ऐकून आमच्यातलाच एक मध्य प्रदेशचा एक गिर्यारोहक होता, त्यांनी क्विट केलं. तो म्हणला मी काही येणार नाहीये. तरी मी त्याला समजावलं, अरे आपण एवढी वर्ष, तू 1 वर्ष घालवलेस त्या प्रॅक्टिससाठी आणि ह्या फक्त 2 दिवसाचा प्रश्न आहे. असं वाटलं कुठे आपण जाऊ शकत नाही तर तिथून तू माघारी घेऊ शकतोस. तर म्हणला नाही, ही परिस्थिती अशी आहे तर मी, म्हणजे तुम्ही जर मनाली विचार केला, आणि हे सगळं मेंटली गेम असतो हा. मला तर मी तर असं म्हणेन की 40% तुमचा फिजिकल आणि 60% मेंटल गेम. म्हणजे तुम्ही मनाने एवढं खंबीर असाल तर काही करू शकता तुम्ही. तर मी त्याला सांगितलं की एक दिवस जस्ट ट्राय कर, पण तो म्हणला नाही मी क्विट करतो. आणि मी सगळेजण 4 जण सकाळी निघालो. तिथे एक बाल्कनी म्हणून तिथे असतो, सकाळी 6:30 वाजता तिथे पोहोचलो रात्री निघून. आणि निघायच्या जस्ट कॅम्प 4 जिथे डेथ झोन असतो, अराउंड 8000 मीटरवर आहे तो डेथ झोन. ते डेथ झोन मध्ये नॉर्मली 4 ते 5 वाजता तुम्ही समिट पुशसाठी निघता. तिथून 12 ते 18 तास तुम्हाला समिट मध्ये टॉपवर जायला लागतो एव्हरेस्टच्या शिखरावर. आणि तिथून परत तुम्हाला खाली यायला 10 ते 12 म्हणजे 24 ते 28 तास तुम्ही क्लाइम्ब करत असता. आणि 2-3 दिवस तुम्हाला अजिबात झोप नसते. त्याच्या आधी पोटामध्ये काहीही अन्न नसतं, काही नसतं. त्यासाठी तुम्हाला हे सगळं फेस करायला लागतं. तर त्या दिवशी आम्हाला 5ला निघायचं होतं. तर आम्ही 5 वाजता सगळे तयार झालो आणि स्नोफॉल चालू झाला कॅम्प 4ला. आणि तो जवळपास 4 तास राहिला. म्हटलं आपला संपला एव्हरेस्ट. सगळेजण काळजीत पडले. बाहेर 1 फुटाचा, टेंटच्या बाहेर 1 फुटाचा बर्फ साठलेला सगळा. आणि सगळेजण चिंतेत पडले. मग मी माझ्या शेर्पाला सांगितलं की आपण एक काम करू, उद्याच्या दिवशी इथे आराम करू आणि परवा समिटसाठी जाऊया. पण तो बोलला की ते शक्य नाही, कारण ऑक्सिजनचे ठराविक सिलेंडरच तिथे ठेवलेले असतात. आज जर आपण जाऊ शकलो नाही तर आपल्याला खाली जायला लागेल. तर सगळ्यांनी मग नेहमीप्रमाणेच प्रार्थना केली की म्हटलं कोणत्याही परिस्थितीत आपल्याला निघायचं आणि ॲटमॉस्फिअर क्लिअर होईल. देवाने आमचं ऐकलं आणि रात्री 10:40ला बर्फवर्षाव कमी झाला. आणि आमच्या शेर्पाने सांगितलं की आपल्याला निघायचंय 5 मिनिटात. आम्ही तयारच होतो आणि बाहेर पडलो. आणि तसंच बाल्कनीत पोहोचून तिथून एक साधारण 6 तास वर टॉपसाठी लागतात. 2.5-3 तासामध्ये साऊथ समिट लागतं. हे मध्ये मी बोलायच्या ओघात मी स्लाइड्स दाखवायचे विसरलो. हे फ्रॉस्टबाईट वगैरे झालेले ते ऑस्ट्रेलियन गिर्यारोहक आणि त्यांची हे असे वॉल, ही कुंभो वॉल असे तुम्हाला साधारण एक 12-13 किलोचं वजन आणि शरीरावरचं 4-5 किलोचं वजन घेऊन हे सगळं असं वॉल चढायला लागतात तुम्हाला बर्फाचं. हे सगळे कुंभो आईसफॉल मधलीच एक वॉल आहे. साधारण एक 50 फुटाची वॉल आहे ही जाताना. पुढेच हे पायाला गाऊट आल्याचे फोटो घेतलेस त्याचे. नेक्स्ट. हा,
बस हा कॅम्प 3 आहे. तो दूर दिसतोय तो कॅम्प 2 आहे. तिथून इथे यायला साधारण 6 ते 8 तास लागतात. इथून दिसताना अगदी जवळ वाटतो तो. आणि हा जिनेवा स्पर आहे. तुमच्या पायामध्ये क्रॅम्पॉन असतात, म्हणजे लोखंडी खिळे असलेले शूजच्या खाली लावतात क्लिप करून. तर ते क्रॅम्पॉन इथे खूप अवघड का जातं, कारण इथे रॉक पॅच असल्यामुळे कधी कधी रॉक करून ते घसरडं होतं आणि इथे प्रचंड दमछाक होते. कधी कधी क्रॅम्पॉन निघतात आणि क्रॅम्पॉन निघाल्यामुळे बऱ्याच जणांना तिथून वापस खाली जावं लागले. दुसरा क्रॅम्पॉन नसतो तुमच्याकडे. नेक्स्ट हा कॅम्प 4 आहे. डेथ झोन म्हणतो आपण याला. 8000 मीटर. नेक्स्ट स्नो ब्लाइंडनेस. हा 2019 मध्ये पण मला स्नो ब्लाइंडनेस झाला होता. त्यावेळेस माझा एक डोळा पूर्ण ब्लाइंड झालेला. आणि यावेळेस साधारण 8400 मीटरच्या वर परत सेम प्रॉब्लेम सुरू झाला. हळूहळू माझा डोळा पूर्ण ब्लाइंड झाला. पण म्हटलं की गेल्या वेळेसचा अनुभव होता मला. म्हटलं की हा खाली बेस कॅम्पला आल्यानंतर साधारण 48 आवर्समध्ये तुम्ही परत आलात, 48 to 60 आवर्समध्ये तो रिकवर होतो. म्हणून म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, एका डोळ्याने आपण समेट करून वापस येऊया, तोपर्यंत राहील, काय हरकत नाही, म्हणून मी पुश केलं पुढे. तर पुढे नेक्स्ट हा साऊथ समेटवरून दिसणारा पूर्ण हिलरी स्टेप्स. हा पूर्ण हिलरी स्टेप जिथून मी साऊथ समेटवरून फोटो घेतला. इथे गेल्या वेळेसची ट्रॅफिक जॅमचा फोटो पाहिला असेल, ह्यावेळेसचा बघा तुम्ही. एकदम हार्डली गिर्यारोहक आहेत, पूर्ण पॅच रिकाम आहे, ते हळूहळू सरकतायत वर. आणि एकदम जो टॉप दिसतोय तो टॉप आहे तिथे. तर तिथून जाताना मी जिथे अंजली गेली होती इथेच खाली होती, जिथून फोटो काढला तिला मी नमन केलं त्या जागेवर. आणि हळूहळू पुढे गेलो. हिलरी स्टेपमध्ये मला पुढे प्रॉब्लेम काय झाला, गेल्या वेळेस माझा एक डोळा ब्लँक होता, ब्लँक झालेला पूर्ण व्हाईट. यावेळेस दुसरा पण डोळा हळूहळू विजन कमी व्हायला लागली माझी. आणि त्यावेळेस मला खरी काळजी वाटली. म्हणलं आपल्या जर दोन्ही डोळे असेच ब्लाइंड झाले तर चढणं सोडून आपण जिवंत जाणारच नव्हतो खाली, म्हणजे शक्यच नव्हतं. पण म्हणलं ऍटलिस्ट प्रार्थना केली निसर्गाला की मला ऍटलिस्ट 40% विजन आहे, काय हरकत नाही. इथून पुढे अर्ध्या तासात एक समिट होता, अर्ध्या 1 तासामध्ये शिखर पोहोचलो असतो आम्ही. तिथून मग वापस येऊ. देवाला तेवढीच प्रार्थना केली की तोपर्यंत शाबूत असू दे देवा. थोडं ऐकलं त्यांनी. पुढे हिलरी स्टेप आहे. ही हिलरी स्टेप मध्ये असा एक 30 ते 35 फुटाची अशी वॉल आहे ती. त्या वॉलच्या खाली मला अंदाज नाही आला, मी अंदाज चुकून खाली पडलो. रोपला होतो पण खाली पडलो घसरून. खाली डायरेक्ट तुम्ही कॅम्प 2 दिसतो, इतकं खोल आहे खाली ते. आणि ज्यावेळेस मी भानावर आलो त्यावेळेस कळलं की बाजूला एक डेड बॉडी होती माझ्या. ती त्याच बसलेल्या अवस्थेत 3-4 वर्षापासून तशीच होती. मला त्यावेळेस कळलं नाही की कोण आहे तो. मी त्याला नमन केलं आणि वर शेर्पाच्या मदतीनं आणि थोडी मोठ्या प्रयासाने वर आलो मेन लाईनला. हिलरी स्टेप चढलो. आणि नंतर आल्यानंतर कळालं की तो माझाच मित्र होता जो 2019 मध्ये गेला होता. त्याचा हा 7वा समेट होता आणि तो तिथे गेला. तर मी वर पोहोचलो आणि साधारण एक 20 मिनिटामध्ये मी शिखरावर पोहोचलो. साधारण 10:40 वाजले होते सकाळचे. 12 तासामध्ये मी एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचलो. फोटो मी तिथे ठेवला आणि तिला श्रद्धांजली वाहिली. हे आम्ही दोघांचं एक मिळालेलं लॉकेट होतं, तिला अर्पण केलं. आणि माझा नातू छोटा ईशांग, त्यांनी वापरलेले सॉक्स मी तिला अर्पण केले. हा व्ह्यू आहे वर.
एक दुर्दम्य इच्छाशक्ती. ऑफकोर्स ईश्वर तर असतोच. तुमची इच्छा असेल, ध्येय असेल आणि तुमची मेहनत केली. मी त्याचा पुढचा प्रसंग सांगतो की शिखर जरी समेट झालं तरी हे 50% असतं, कारण तिथून जिवंत वापस खाली येणं तेवढंच महत्वाचं असतं. तुम्ही शिखरावर पोचता, पण बऱ्याच गिर्यारोहकांचे जे मृत्यू आहे ते खाली येताना झालेले आहेत. कारण तुम्ही पुश करता तिथे, एवढं वर्षाची मेहनत असते आणि एवढे पैसे खर्च केलेले असतात, तर अजून थोडं जाऊया, अजून थोडं जाऊया. हार्डली मी बऱ्याच गिर्यारोहकांना असं पाहिले की जे खरे गिर्यारोहक आहेत जवळ जाऊन 100 मीटरहून खाली आलेले आहेत, की नाही तेवढे 100 मीटर जरी आपण पुढे गेलो तर आपण मरू शकतो हे त्यांना माहित असतं. तिथून ते खाली आलेले आहेत. तर तेवढंच महत्वाचं असतं. मी खाली येताना आम्ही थोडा, माझी कदाचित चूक असेल, मी भावनावश झालो होतो, वर थोडा वेळ जास्त घालवला आणि तो वेळ मला थोड्या पुढे महागात पडला. कारण साऊथ समेटून उतरताना मला श्वास घ्यायचा परत त्रास होऊ लागला. माझ्या शेर्पाला सांगितलं, अरे ऑक्सिजन चेक कर, मला त्रास होतो, मी एक पावले पुढे चालू शकत नाही. आणि त्यांनी ज्यावेळेस चेक केलं त्यावेळेस ऑक्सिजन पूर्ण संपला होता माझा. म्हटलं संपलो आपण, पण म्हटलं आता पण असं नाही, म्हटलं आपण मरायचं नाहीये, आपण जिवंत खाली जाणार आहोत आणि हे जगाला दाखवून देणार आहोत की नाही मी हे केलंय. तर मी मरणार तर नव्हतोच. म्हणजे असं निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा विचारसरणी असते तिथे महत्वाची असते. कारण त्या ऍटिट्यूड्स मध्ये ऑक्सिजन नसताना तुम्ही भ्रमित होता, काही काही विचार मनात येतात, तुम्ही वेडे पण होऊ शकतात, काही पण होऊ शकतं तिथे. आणि तशा परिस्थितीत 40% विजन असताना हे सगळं होत होतं. वेळ होत होता खाली उतरताना, कारण विजन माझी 40% होती. त्यामुळे मला कळत नव्हती की उतरायचं कसं. पण मी शेर्पा एवढंच सांगितलं की फक्त तुझा पाय दिसतोय, तू जिथे पाय ठेवशील त्या पावलावरच मी पाऊल ठेवून खाली उतरेल. तर आपण थोडं डिस्टन्स कमी करूया दोघातलं. आणि त्यांनी मला अँकर केलं, दोघांचं डिस्टन्स कमी केलं आणि मी हळूहळू उतरायला चालू केली. ज्यावेळेस ऑक्सिजन संपला तो पण काळजीत पडला, कारण मला एक तर चालता येत नाहीये, दिसत नाहीये आणि ऑक्सिजन संपलाय. तर तो म्हणला की हळूहळू आपण बाल्कनीपर्यंत जाऊया, तिथे स्टॉक ठेवलेले असतात ऑक्सिजनचे, तर अर्धा तास चालेल, तर अर्धा तास तुम्ही खाली उतरा. पण माझ्याने शक्य नव्हतं ते, कारण एक पाऊल जरी उतरलं तरी धाप लागायची, कारण ऑक्सिजनच तिथे 15-20% ऑक्सिजन असतं तिथे. तर म्हणलं माझ्याच्याने ते शक्य नाही, मी इथे बसेन 20 मिनिट्स 15 जे काय बसेल. एक बसल्यानंतर तुम्हाला एवढा ऑक्सिजन लागत नाही, तुम्ही श्वास कमी जास्त असा घेऊन म्हणजे असं थांबू शकता एक ठिकाणी, पण मुवमेंट केला तर तुम्हाला ऑक्सिजन लागतो. त्याला सांगितलं मी इथे 20-25 मिनिटं बसेल, तू कुठून ऑक्सिजन अरेंज कर. आणि त्याच्या मित्रांना किंवा सगळ्यांना सूचना दिल्या. आणि माझ्या नशिबाने एक 20 का 22 मिनिटानंतर वरून एक शेर्पा आला. त्याच्याकडे एक अर्धा भरलेला सिलेंडर होता राहिलेला, त्यांनी उतरताना खाली आला दुसरा सिलेंडर होता. त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये त्याला बोलला की असं असं आहे परिस्थिती, तू दे. आणि त्यांनी तो दिला, मला एक्सचेंज केला आणि माझा जीव वाचला तिथे. तर मला याच्यावर एक अनुभव आठवला की त्यावेळेस की 2019 मध्ये मी ज्यावेळेस कॅम्प 4 खाली उतरत होतो त्यावेळेस मध्य प्रदेशची एक मेघा परमाणू मुलगी होती. तर ती लिटरली मरत होती, म्हणजे जीव जात होता तिचा. शेर्पा बेग करत होता की शी इज डाईंग, प्लीज हेल्प. त्यावेळेस माझ्या आणि अंजलीच्या शेर्पाने तिला मदत केली होती स्वतःचा ऑक्सिजन देऊन. ते मला आठवलं की म्हणलं ही नियती असते, ती असं तुम्हाला मदत करते की तुम्ही हेल्पफुल राहिला तर कधी ना कधी येऊन तुमचा जीव असा वाचवतो. त्यावेळेस माझ्या शेर्पाने जीव वाचवला, त्यावेळेस दुसऱ्या शेर्पाने माझा जीव वाचवला. मी पुढे काही सांगत नाही, कारण बराच वेळ घेतला, माझं 10-15 मिनिटाचं झालं होतं, तर जास्त झालं. तर धन्यवाद. ॲब्सोल्युटली सुपर. आपण त्यांचा शाल श्रीफाल देऊन सन्मान करूया. एकतर आपल्याला खूप आनंद झालाय त्यांना बघून, आणि शरद कुलकर्णी यांचे कसे काय आभार मानायचे. जे आपण सगळं अनुभवतो ते त्यांनी डोंगरावर जाऊन अनुभवलेलं आहे. इतक्यांदा मरण त्यांनी पाहिलेलं आहे समोर, आणि तरी त्यातून ते आलेले आहेत. या निमित्तानं अंजली कुलकर्णी यांची सुद्धा आठवण येणं स्वाभाविक आहे.
ज्यांच्यासाठी त्यांनी हे सगळं केलं त्यांना बरं वाटावं म्हणून. आणि मला फक्त कुलकर्णी सर सारखा प्रश्न पडत होता मगापासून की ते दिसतात तिकडे ते खूप वेगळे दिसायचे आणि आता हे जरा वेगळे दिसत आहेत, तर तुम्ही तेच आहात का असं मला प्रश्न पडायचा. की इतके सुखरूप आलेले आहेत ते आणि इतके छान फिट आहेत की हा सगळा फिटनेस तुम्ही कसा काय मिळवला एवढ्या आयुष्यामध्ये, याचं आम्हाला खूप आश्चर्य वाटतं. आणि फार ग्रेट गोष्ट अशी आहे की हे सगळं करणारा हा माणूस, याचा मुलगा त्याचं सगळं शूटिंग करतो आहे आणि त्याचाही तो आनंद घेतो आहे. तर ही खूपच मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. आपण सगळे जमिनीवर असतो, छान बिल्डिंगमध्ये असतो, आपल्या आजूबाजूला हॉटेल्स असतात, आपल्याला ऑक्सिजनची कमी वगैरे अशा काही गोष्टी जाणवत नाहीत आणि तुम्ही छान जगत असता त्या मनाने. आणि हे तर मुद्दामून संकटात जातात. म्हणजे आता मगाशी बघितलं की जिथे पाय टाकला की तुम्ही एकदम खाली जाता, अशा ठिकाणावर वरून पाय टाकायचं आणि पुढे जायचं, ही एक लोकविलक्षण गोष्ट आणि याच्यासाठी एक वेगळी जिगर पाहिजे माणसामध्ये असं मला वाटतं. त्याच्यामुळे एक जिगरवाला माणूस आपण बघितला आज या निमित्तानं. त्याचं मला फार आनंद झाला जेव्हा आल्या आल्या त्यांनी मला सांगितलं की आपण भेटलोय अगोदर. तर मी म्हटलं की ठीक आहे, आपण कवी असल्यामुळे कुठेतरी भेटले असतील, पण ज्या पद्धतीने हे डोंगरावर जातात तिथं भेटणं नको रे बाबा, एवढ्या डोंगरावर मी कधी येणार नाही वगैरे. पण आज आपल्या आशा कॅन्सर सेंटरच्या वतीनं मला खूप आनंद होतो की अशी माणसं सुद्धा असतात. तुम्हाला माहिती की एंटरटेनमेंट कार्यक्रमातला की कसं गाणी म्हणतात, नाच करतात आणि त्याच्यात आपण रमून जातो, पण यांचं ऐकताना एक एक क्षण आपण थांबत होतो आणि सगळ्यांना वाटत होतं की पुढे काय सांगतायत, पुढे काय सांगतायत. तर दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. आम्हाला फार आनंद आला आणि थँक्यू व्हेरी मच आमच्या वतीनं.